आता माहिती येत आहे की किनवट तालुक्याच्या खंबाळ्यावरून खंबाळाच्या पुनर्वसनाला ग्रामसभेची मंजुरी देण्यात आली आहे. निम पैनगंगा प्रकल्पासाठी विशेष ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. प्रशासनाने जलद कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. खंबाळा निम्न पैनगंगा प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या खंबाळा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. 27 रोजी घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत पुनर्वसनासाठी वसाहत निश्चित करण्याबाबतचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असून गावकऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावास सहमत दर्शवून जलद गतीने कार्यवाही करण्याची मागणी केली. यापूर्वी 2023 मध्येही खंबाळा ग्रामस्थांनी निम पैनगंगा प्रकल्पासाठी ग्रामसभेत ठराव देत पाटबंधारे विभागाला सहमत दर्शवली होती. मात्र प्रशासनाच्या मंद गतीमुळे पुनर्वसन प्रक्रियेला विलंब होत होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. अखेर नुकत्याच झालेल्या विशेष ग्रामसभेत पुनर्वसनाचा मार्ग मोकळा. ग्रामसभेत उपस्थित नागरिक, शेतकरी व मजुरांनी एकत्रितपणे चर्चा करून सर्व ठराव एकमताने मंजूर केले. निम पैनगंगा प्रकल्पाच्या कामाला जशी गती दिली जात आहे तशीच गती खंबाळा गावाच्या पुनर्वसनालाही द्यावी. गावकऱ्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाल्याने समाधान व्यक्त होत असून आता प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर सविस्तर चर्चा होऊन अंतिम ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामसभेत पुनर्वसनासाठी बोथ व हातोला शिवारातील गट क्रमांक 10, 11, 12, 13/19, 26, 27 तसेच बोथ शिवारातील सर्वे क्रमांक 30 व 33 यांसह संबंधित क्षेत्रे देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय किनवट येथील गट क्रमांक 17, 18, 28, 39 लगतची जमीनही पुनर्वसनासाठी विचारात घ्यावी अशी मागणी ठरावात नमूद करण्यात आली. ग्रामस्थांनी केवळ पुनर्वसनच नव्हे तर नव्या वसाहतीसाठी आवश्यक मूलभूत सुविधांबाबतही मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये पुनर्वसन वसाहतीपर्यंत पक्का रस्ता करणे, मुख्य मार्गाशी रस्ता जोडणे, बोथ शिवारातील उर्वरित शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदळ रस्त्यांची व्यवस्था करणे या मागण्यांचा समावेश आहे. पब्लिक पोस्ट न्यूज नेटवर्क, किनवट, नांदेड.